आई आई काय झालं तुला? काही नाही रे. त्यांनी मारलास तुला पुन्हा? नाही रे, किचन मध्ये गडबडीत घसरले. फ्रीजचा आधार घ्यायला गेले तो कोपरा लागला हाताला थोडासा. खोटं बोलतेस तू? तुझी शपथ. ते नाही माझ्यावर हात उचलत हल्ली. कंटाळलेत बहुतेक. ते काय हात उचलतील म्हणा, हात काढून गळ्यात बांधेन त्यांच्या. अशी मवाल्यासारखी भाषा बोलू नये रे. कारण त्यांना हीच भाषा कळते. अशाच लोकांबरोबर असतात ते दिवसभर. पण आपण असं बोलू नये, पाप लागतं. तू पण नाही, मला मला अजूनही लहान बाळासारखं ट्रीट करतेस. तरी हल्ली तू बरेच दिवसात बुवा येतो आणि कान कापून घेऊन नाही बोलले. आता तू लहान राहिला नाहीस बाबा. तुला लहान असताना भीती दाखवता यायची. आता तुला सगळं कळायला लागलंय. मोठा झालास ना तू. आई, काय रे, तू तुझ्या बाबांवर एवढा चिडतोस, पण त्यांच्यात तुझ्यात फरक काय? ते मला हाताने मारतात, तू उपेक्षाने मारतोस. आई, हे असं काहीतरी बोलण्यापेक्षा तू माझ्या 2 मुस्कटात मार. ते तू लहान असताना सुद्धा कधी जमलं नाही मला. मला माहिती आहे आई, तू कशाबद्दल बोलतेस. त्या नोकरीबद्दल ना. मी ती नोकरी करायला तयार आहे. खरंच खरंच बोलतोस तू? हो, मी ती नोकरी करण्यानं तुला बरं वाटणार आहे ना. मी तयार आहे. थांब, मी आत्ता देवापुढे साखर ठेवून येते. आधी नोकरी मला मिळतं दे. तू तयार झालायस ना, त्यात सगळं काही आलं. ती नोकरी तुझीच आहे. अरे रेणूच्या मिस्टरांची माझं तसं बोलणं झालंय. तू थांब, मी आत्ता देवापुढे साखर ठेवून येते. आलेच. थँक्स जाना. थँक्स.